लोकसेवा आयोगाच्या मार्फत जे परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे। नेमकी अभ्यास करण्याची कशी पद्धत होती आणि तरुण पिढीला काय संदेश असणार आहे हे पाहणार आहोत। आरतीताई, तुमचं अगोदर सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे। थँक्यू सर। आपण जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे यश संपादन केलेलं आहे, नेमकी कशी होती ही तुमची वाटचाल याकडे? बोला बोला। माझी मोठी बहीण सुरुवातीला MPSC मधून STI म्हणून निवड झाली। नंतर मी ठरवलं की आपण ही MPSC द्यायची। मग आम्ही 5 बहिणी, परिस्थिती हालाकीची होती तरीही आम्ही त्या परिस्थितीचा हे विचार न करता जिद्द ठेवली की आपल्या वडिलांचा आपणच मुलं आहोत आणि हे जिद्दीच्या जोरावर अभ्यास केला आणि मी हे यश संपादन केले। अभ्यास करण्याची जी शैली होती, तुमची पद्धत जी होती, कशा पद्धतीने होती, आमच्या दर्शक मंडळींना काय सांगणार आहात? क्लासेस मी लावले नव्हते, माझ्या बहिणीच्या मार्गदर्शनाखालीच मी अभ्यास केला। ती जी मला सांगत गेली हे बुक वाचायचे, ते बुक वाचायचे, ते बुक वाचले मी आणि अभ्यास केला। आपण महसूल सहाय्यक पदी आणि दुसऱ्या कोणत्या पदावर तुमची नियुक्ती करण्यात आली ते पण आमच्या दर्शकांना ऐकायला आवडेल। ब्रह्म मुंबई महानगरपालिकेत घेण्यात येणाऱ्या कार्यकारी सहाय्यक पदी। बरं, आणि महसूल सहाय्यक एकाच वेळी 2 पदावर नियुक्ती भेटल्यानंतर काय वाटतंय? माणसाच्या अंगी जर जिद्द असेल तर जे आपण जे ध्येय ठरवतो ते माणूस कसंही प्राप्त करते। नेमकं काय बनायचं होतं परंतु तुम्ही महसूल सहाय्यक झालात? PSI बनायचं स्वप्न होतं सर, तरी मी इथं थांबणार नाही, आणखी मी PSI होण्याचा प्रयत्न करा आणि माझे तेही ध्येय लवकर पूर्ण करेल। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। PSI पदी तुम्ही विराजमान व्हावं असं आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा। आरतीचे माझ्यासोबत वडील सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। बघू शकता तुम्ही, एका सुकन्येनं आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजवल्यानंतर वडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हे तुम्हाला पाहायला मिळतोय आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून। शिवाजीराव, तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। खऱ्या अर्थानं तुम्ही मुलीला असं घडवलंय, काय भावना आहे तुमच्या? काही नाही, चांगलं झालं सर, रोजगार करून मुली घडवली आपण। कसा वेळ द्यायचा तुम्ही मुलीला? रान बी नाही, काही बी नाही, 26 गुंठेच राहणार, काम करता, फवारायचं, रोजगार करायचा लोकांचा, पैसे पुरवायचे, हेच काम करायचं सर, काही बी नाही। मुलीनं असा अभ्यास करून या महसूल सहाय्यक पदी विराजमान होईल असं तुम्हाला वाटलं होतं? वाटलं नव्हतं, पण ती आमच्या मुलीची साथ होती ना। पहिली मुलगी अशीच लागली होती, त्याच्यामुळे तिच्या मार्गदर्शनाखाली हिने अभ्यास केला, म्हणजे त्याच्यामुळे लागलं। 5 मुलीपैकी आता या दुसऱ्या मुलीनं असं यश संपादन केलंय? दुसरी। मी पुन्हा एकदा आरतीकडे जाणार आहे। मला सांगा, आता इथून पुढे कशी राहणार आहे लाईफ, कशा पद्धतीने जीवन आता पूर्ण हे बदलणार आहे? कारण आजपर्यंत जे जीवन होतं ते सर्वसाधारण, परंतु आता एक अधिकारी म्हणून तुम्ही विराजमान होणार आहात, कसं असणार आहे? वडिलांचे जे जे स्वप्न आहे ते सर्व पूर्ण करायचे। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। त्याचबरोबर माझ्यासोबत सरपंच प्रतिनिधी आहेत टाकळगावचे युवराज पाटील, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, गावाचं नाव रोशन करण्यामध्ये ताईचा मोठा सिंहाचा वाटा आहे। अभ्यासाच्या माध्यमातून तिने MPSCच्या माध्यमातून महसूल सहाय्यक पदी ती विराजमान झालेली आहे। गावाच्या वतीनं काय तुम्ही तिला शुभेच्छा द्या? खरं तर सर्वप्रथम कुमारी आरतीताई शिवाजी दराडे यांनी जे एक मोठे यश या ठिकाणी मोठे यश काबीज केलं। खरं तर खूप खडतर परिस्थिती असताना आई वडील रोजंदारीवर कामाला जातात आणि घरात करता पुरुष मोठा मुलगा कुणीही नाही, 5 मुली, मोठी मुलगी अशाच खडतर परिस्थितीतून स्वतःच्या जिद्द आणि चिकाटी अभ्यास करून असंच तिने यश संपादन केले आणि तिच्या मार्गदर्शनाखाली कुठलेही क्लासेस न लावता, कुठलीही फॅसिलिटी नसताना एकदम आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, कुठल्याही फॅसिलिटीशिवाय खूप मोठे यश संपादन केलं। म्हणून मी सर्वप्रथम आमच्या गावकऱ्यातर्फे तिचं अभिनंदनही करतो आणि तिला शुभेच्छाही देतो आणि तिच्या हातून यापुढं आईवडिलाची तर सेवा घडावं, पण एक सामाजिक कार्यात एक तिचा हातभार लागावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तिला खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर परिस्थिती कशीही असो, परंतु जिद्द जर असेल तर निश्चितच कोणतंही पद जे आहे आपल्याला हस्तगत करता येतं, असंच आरती आणि तिच्या वडिलांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला ऐकायला मिळते। मित्रांनो, ही जर बातमी तुम्हाला जर प्रेरणादायी जर वाटली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।